बाभुळगाव तालुक्यातील चिमणापूर येथील रहिवाशी अदिती काशेट्टीवार हिला राष्ट्रीय स्तरावरील लेखी, तोंडी व शौर्य कलेत उत्कृष्ट गुण मिळवून यवतमाळ जिल्ह्यातील ती एकमेव गाईड ठरली आहे व भारत स्काउट गाईडद्वारा दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरली। 31 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अदिती हिला राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी युवा व क्रीडा मंत्री मनसुख पांडविया तसेच दिल्लीचे सांसद मनोज तिवारी हे उपस्थित होते। राष्ट्रातील भावी पिढीला शील संवर्धनाचे शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना शील, आरोग्य, व्यवसाय, धाडस, चौकस बुद्धी, उत्तम निरीक्षण, आकलन, स्मरणशक्ती, काटकोरेपणा, स्वावलंब व आत्मविश्वास, शौर्य, सेवाभाव, सकृत्य यासारखे शिक्षण देणारी स्काउट चळवळ इंग्लंड येथील लॉर्ड बेडन पॉवेल यांनी 1907 साली सुरू केली, तर 1910 मध्ये मुलींकरिता गाईड चळवळ लेडी बेडन पॉवेल हिने सुरू केली व भारत सरकारने ती भारतामध्ये सुरू केली। सदरचे चळवळीमध्ये विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार व सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केल्या जातात। यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी अदिती ही यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव गाईड ठरली। वडील हे आनंद काशेट्टीवार शेती मित्र पुरस्कार प्राप्त आहे, तर आई सीमा काशेट्टीवार ही आदर्श शिक्षिका व महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षिका पुरस्कृत आहे। जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, जिल्हा आयुक्त स्काउट तथा शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, जिल्हा आयुक्त प्रौढ संसाधन स्काउट गाईड तथा उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, जिल्हा आयुक्त प्रौढ संसाधन गाईड तथा उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे, जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी प्रमोद गोंडे, जिल्हा संघटक स्काउट गाईड गजानन गायकवाड आणि जिल्हा संघटक गाईड मनीषा तराडे यांनी अदिती काशेट्टीवारचे अभिनंदन केले।